कल्याण शहरातील प्रसिद्ध असं रामदेव हॉटेल पुन्हा एकदा त्यांच्या निष्काळजीपणामुळे चर्चेत आलंय। काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा फ्राईड राईस मध्ये झुरळ आढळल्यानं ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय। मुंबई महानगरपालिकेत उच्च पदावर कार्यरत असलेल्या निकिता जाधव या कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये पार्सल घ्यायला गेल्या होत्या। त्यावेळेस पार्सल घेऊन त्या घरी आल्या। घरी निकिता यांची मुलगी जेवत असताना त्यांना या फ्राईड राईस मध्ये झुरळ आढळून आलं। हाँ, मी निकिता जाधव, मी बीएमसी मध्ये कामाला आहे। मी इकडे आली होती पार्सल घ्यायला, तर मी कॉम्बिनेशन फ्राईड राईस मागवला, तर त्याच्यामध्ये कॉक्रोच मिळाला। त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही म्हणजे माझ्या मुलींनी खाल्लं ते, आणि जेव्हा खात होते ना तेव्हा बघितलं की बाबा ह्याच्यात कॉक्रोच निघाले। मी ते डब्बा पॅक केला आणि मग इथे आणलं। या संदर्भात तुम्ही बोलला? हो, त्यांच्याशी बोललो। काय बोलले ते म्हणाले की काहीतरी रिप्लेसमेंट करतो वगैरे वगैरे वगैरे। या संदर्भात तुम्ही पोलीस सेवेत तक्रार करणार? हो। काय म्हणणं मॅडम, एवढा मोठा हॉटेल आहे आणि हा, एवढा मोठा हॉटेल आहे, त्याच्यामध्ये ही निग्लिजन्सी अजिबात खपवली जाणार नाही। आणि आम्ही इथे प्रत्येक वेळेस आता ब्लाइंडली त्यांच्यावरती विश्वास करतो की बाबा हा चला चांगलं आहे, मोठं हॉटेल आहे, व्यवस्थित मिळणार की काय, काहीच नाही त्याच्यामध्ये। हे कॉक्रोच मिळणं अजिबात नाही। दरम्यान या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याची माहितीही निकिता जाधव यांनी दिली। सलग घडणाऱ्या घटनांमुळे रामदेव हॉटेलच्या स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून ग्राहकांनी तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे।